तर शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरून ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। 2017 ते 2022 पर्यंत नीलम गोऱ्हेंनी पक्षप्रवेश रोखून ठेवला होता असा आरोप सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेंवर केलाय। नीलम गोऱ्हेंनी त्यांचं म्हणणं कोर्टामध्ये सादर करावं, नाहीतर नाक घासून माफी मागावी अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे। हडपसर भागामध्ये पीएमटीने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाय करणाऱ्या नीलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी 2 मर्सिडीज कुठून आणल्या हे सांगावं लागेल त्यांनी आम्हाला, की जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील तर नीलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित। मग नीलम गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या? कारण त्या तर पीएमटीने ये जा करायच्या। नीलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची 2-250 कोटीची प्रॉपर्टी वाढली? नीलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता, भारतातली आणि भारताच्या बाहेरची, लंडन वगैरे कुठलीही। असं म्हणाले की ही सगळी घटना जी आहे माझ्या बाबतीमध्ये घडलेली नाही, मात्र मला त्या घटनेचा अनुभव आला किंवा इतरांकडून मी ते ऐकलेलं आहे। नाही, इतरांकडून ऐकून कसं काय तुम्ही बोलू शकता? इतरांनी जर शेण खाल्ल्याची बातमी दिली तर शेण खाल्ल्याच्या बातमीवर त्या शिक्कामोर्तब करणार आहेत का? नीलम गोरे म्हणजे कुणी गल्लीतली लल्लू पंजू बाई नाहीये। नीलम गोरे पक्षाने ज्यांना 4 वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं, अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे। त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही। त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल, ते कोर्टात सिद्ध करावं लागेल, अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।